नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 27 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की जय, गौतम आणि भानू आजी परबांच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात आणि त्यावेळी ते तिघेही जण खूप आनंदात असतात. भानू आजी म्हणत असते की चला आता माझ्या 2 नातवांपैकी एक जण तर बोहल्यावर चढतोय आणि ते ऐकून गौतम तर लाजून खालीच मान घालतो. पुढे भानू आजी असंही म्हणू लागते की गौतम, तुझं सतत सुरू असायचं ना की मी माझ्या ड्रीम गर्लसोबतच लग्न करणार आहे. आता बघ, फायनली तुझं तुझ्या ड्रीम गर्लसोबत लग्न होते आणि खरंच तुझी चॉईस ना मला खूप आवडली. आसावरी खरंच खूप छान मुलगी आहे. आणि हे ऐकून गौतमला तर खूप आनंद होतो. तो लाजून पुन्हा पुन्हा आजीचे आभार मानत असतो. पण त्याचवेळी इकडे भानू आजीचं लक्ष जातं जयच्या जवळ असणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांकडे आणि ती आश्चर्याने विचारते की काय रे जय, तू गाडीत चक्क फुलं ठेवायला लागला, ती सुद्धा मोगऱ्याची. आणि त्यावेळी जय त्या फुलांकडे पाहतो आणि त्याला आठवतं की अरे जय, ही फुलं तर काल रात्री आपल्याला शर्वरीने दिली होती आणि आपण ती तशीच गाडीत ठेवली. मग तो घाबरून म्हणू लागतो की अगं नाही नाही आजी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ही फुलं मी नाही तर माझ्या ड्रायव्हरने इथे ठेवली असणार. पण त्यावेळी भानू आजी हसतच म्हणत असते की जय, तू उगाच खोटं बोलू नको. मला माहीत नव्हतं बरं का की तू इतका रोमॅन्टिक असशील. आणि हे ऐकून गौतमलाही हसू येतं. पण मग जयची बाजू सांभाळून घेतो. म्हणतो की अगं आजी नाही गं, असं काही नाही आहे. दादा म्हणतोय तशी त्याच्या ड्रायव्हरनेच इथे ही फुलं ठेवली असणार. आणि त्यावर आजीही हसतच हो म्हणते. जय मात्र घाबरून खालीच मान घालतो. त्यानंतर दुसरा सीन आपल्याला असा बघायला मिळतो की तेजस्विनीसुद्धा दुसऱ्या कारमधून परबांच्या घरी जायला निघालेली असते आणि त्यावेळी ती बिंदू तिच्या सोबत असते. ती पुन्हा पुन्हा तेजस्विनीला विचारत असते की मॅम, तिकडे जाऊन अजून काही करायचं आहे का? मी खूप एक्सायटेड आहे, तुम्ही मला वाटेल ते सांगा. आणि त्यावेळी तेजस्विनी म्हणते की हे बघ, तिकडे जाऊन काय करायचं आहे हे मी तुला आधीच सांगितलं आहे. त्या व्यतिरिक्त ना प्लीज तिकडे दुसरं काहीही करू नको आणि तुझी ही जी एक्साइटमेंट आहे ना ती प्लीज जरा कमी कर. त्यावरती बिंदू ही हो म्हणते. त्यानंतर तेजस्विनी तिला हे सुद्धा सांगते की तिकडे गेल्यावर जर आई उगाचच वाटेल ते बोलायला लागली ना तर प्लीज तिला जरा शांत कर, नाहीतर ना ती खूप बडबड करेल. आणि त्यावर ही बिंदू म्हणते की तुम्ही नका काळजी करू, हे काम तर मी रोजच करते. आणि मग त्यानंतर तेजस्विनी गप्प बसते. पुढे काय करायचं याचाच ती विचार करत राहते. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की सुभाष यांची वाट बघत दरवाजात उभाच असतो. जेव्हा याला यांच्या 2 गाड्या येताना दिसतात तेव्हा त्याला खूप आनंद होतो. तो आतमध्ये जाऊन मुलींना आणि पमाला बाहेर बोलावून आणतो. सगळेजण यांच्या स्वागतासाठी दरवाजात उभे असतात. तर कारमधून खाली उतरल्या तेजस्विनी उगाचच नाटक करत म्हणू लागते की अगं आई, यांच्याकडे किती छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ना, गाडी आतमध्ये यायला सुद्धा किती तरी प्रॉब्लेम होत होता. आणि ते ऐकून भानू आजी म्हणते की तेजू प्लीज जरा गप्प बस आणि उगाच आत्ता हे सगळं बोलू नको. त्यामुळे तेजस्विनीचा चेहराच पडतो. तर जय आणि गौतम गालातल्या गालात हसत असतात. पुढे भानू आजी तेजस्विनीला असंही सांगते की तुझ्या या ताठ झालेल्या भुव्या आहेत ना त्या जरा नीट कर, या लोकांशी जरा नीट बोल, कारण हे तुझ्या मुलाचं होणारं सासर आहे. आणि त्यावर ही बाई खाली मान घालूनच हो म्हणते. त्यानंतर मग ते सगळेजण परबांच्या घरी येतात. परब कुटुंब आनंदाने सगळ्यांचं स्वागत करतात. पण तिथे सुद्धा ही तेजस्विनी उगाचच म्हणू लागते की आजूबाजूला किती मोठमोठे टॉवर आहे आणि त्यामध्ये तुमचं हे छोटंसं घर, पण घर अगदी टुमदार आहे बरं का, छान वाटतंय. असं वाटतच नाही की आम्ही लालबागमध्ये आलोय. आणि त्यावर सुभाष आणि पमा फक्त मांडो लावत हो म्हणतात. आणि मग त्यानंतर हे सगळेजण घरात यायला निघतात. परंतु तेजस्विनी चप्पल घालूनच आतमध्ये येत असते आणि म्हणून शरू तिला थांबवते. सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात. शरूने अचानक तेजस्विनीला का थांबवलं असा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. मामासुद्धा थोडीशी घाबरूनच शरूकडे पाहत असते. आणि मग शरू म्हणू लागते की सॉरी, माफ करा, मला तुम्हाला असं थांबवायचं नव्हतं, पण आमच्या घरात ना स्वामींच्या पादुका आहेत, त्यामुळे तुम्ही चप्पल घालून आतमध्ये येऊ शकत नाही, प्लीज चप्पल बाहेरच काढा. आणि त्यावेळी ती जी बिंदू असते ती उगाचच म्हणते की आमच्या मॅडम ना घरातसुद्धा चप्पल घालूनच फिरतात, त्या फक्त देवळाच्या बाहेर चप्पल काढतात. आणि हे ऐकून तिथे असणारे सगळेजण डोक्यालाच हात लावतात. तेजस्विनीसुद्धा रागातच तिच्याकडे पाहत असते. भानू आजी म्हणते की अगं आत्ता शरू तेच म्हटली ना की आतमध्ये स्वामींच्या पादुका आहेत, म्हणून आपल्याला चप्पल बाहेर काढावी लागेल. आणि त्यावर तेजस्विनी म्हणते हो आई, कळलं मला ते. आणि मग ती चप्पल जरा बाजूला काढून ठेवते आणि मग परबांच्या घरात येते. त्यानंतर मग सगळेजण घरात आल्यावर
तेजस्विनी तर असं दाखवत असते जणू तिला बसायला कुठे जागाच नाही आहे, ती फक्त इकडे तिकडे बघत असते. आणि मग सुभाष आणि पमा व्यवस्थितपणे तिला एके ठिकाणी बसायला सांगतात. त्यानंतर मग आपली साक्षीसुद्धा तिथे येते. ती पमाच्या मदतीसाठी खूप आधीच तिकडे आलेली असते आणि तिला पाहून तेजस्विनीला आणि भानुआजींना खूप आनंद होतो. पण साक्षी चक्क इथे मदतीला आली होती हे कळल्यावर तेजस्विनीचा चेहराच पडतो. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की तेजस्विनी उगाचच नाटक करत म्हणू लागते की मला माहीत होतं तुमच्याकडे AC वगैरे काहीच नसणार, म्हणून मी बिंदूला सांगितलं की आपला हा पोर्टेबल फॅन घेऊन चल. आणि त्यावेळी पमा म्हणते की नाही नाही, आमच्याकडे टेबल फॅन आहे ना, आणि कसं आहे ना, हे घर जुनं आहे, भिंती जाड आहेत, त्यामुळे इथे जास्त गरमी काही लागत नाही, थंड हवेशीर राहतं घर. आणि त्यावर तेजस्विनी फक्त मांडो लावत हो म्हणते आणि पुढे असाही टोमणा मारते की बरोबर आहे म्हणा, मुलाकडचे येणार म्हणून एका रात्रीत कोण न AC विकत घेतं. त्यामुळे सुभाषला आणि पमाला थोडंसं वाईट वाटतं, पण भानुआजी मध्ये पडते आणि सगळी परिस्थिती व्यवस्थितपणे सांभाळून घेते. त्यानंतर मग हे सगळेजण गप्पा मारायला सुरुवात करतात आणि त्यावेळी पमा म्हणते की मी तुमच्यासाठी मस्तपैकी माठातलं थंडगार पाणी घेऊन येते. पण तेजस्विनी पुन्हा म्हणते की नाही नाही, मी ना बाहेरचं पाणी पित नाही. सुभाष म्हणतो की हो, पाणी घरातलंच आहे. तर तेजस्विनी म्हणते अय्या, मला तसं बोलायचं नव्हतं, मी बाहेरचं पाणी पित नाही म्हणजे मी आमच्या घराच्या व्यतिरिक्त दुसरं कुठचं पाणी पित नाही. आणि हे ऐकून अनु म्हणू लागते पण पाणी तर आपल्या घरात बाहेरूनच येतं ना. आणि त्यावेळी ही बिंदू मध्येच म्हणते की आमच्या मॅडमना फक्त ब्लॅक वॉटर पितात, तुला माहिती तरी का ते पाणी किती महाग असतं. पण तेजस्विनी उगाच शहाणपणा करत म्हणते जाऊ दे ग बिंदू, उगाच इथे पैशांचा विषय कशाला काढते. पण भानुआजी म्हणते की पमा, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे काही लक्ष देऊ नका, तुम्ही मस्तपैकी आमच्यासाठी ना माठातलं थंडगार पाणी घेऊन या. माझी ना फक्त त्याच पाण्याने तहान भागते. आणि त्यावर पमा ही आनंदाने हो म्हणते आणि आपल्या बाईला म्हणजेच आशूला पाणी घेऊन बाहेर बोलावते. आशू मस्तपैकी साडी नेसून तयार झालेली असते आणि जेव्हा ती पाणी घेऊन बाहेर येते तेव्हा गौतम तर खूपच खुश होतो आणि तिच्याकडे एकटक बघतच राहतो. त्यामुळे आशू लाजून खाली मान घालते. त्यानंतर ती सगळ्यांना पाणी वगैरे देते. पण तेव्हा जयला एक कॉल येतो आणि म्हणून तो बाहेर जातो. त्यानंतर मग हे पुन्हा सगळेजण एकमेकांशी गप्पा मारत बसतात. पण त्या गप्पांमध्ये तेजस्विनी पुन्हा पुन्हा पैशांचाच विषय काढत असते. उगाचच त्या सुभाषला आणि प्रमिलाला विचारत असते की तुम्ही सगळं कसं मॅनेज करता. सुभाष म्हणत असतो की होतं सगळं मॅनेज, इतकं काही नाही. पण तरीही तेजस्विनी काही गप्प बसत नाही. ती उगाच नको ते विषय काढते, काहीतरी बोलत राहते आणि त्यामुळे तिचं वागणं तिथे कोणालाच पटत नाही. साक्षीचा आणि भानुआजींचा चेहरासुद्धा पडतो, परंतु सुभाष आणि पमा सगळं काही व्यवस्थितपणे सांभाळून घेत असतात. पण आता तेजस्विनीने उगाचच जास्त काही विषय वाढवू नये म्हणून भानुआजी म्हणतात की चला आधी आपण जेवण करून घेऊयात, कारण इथे आल्यापासून मस्त असा सुवास दरवळतोय सगळीकडे. आणि त्यावर पमा ही आनंदाने हो म्हणते आणि सगळ्यांसाठी पानं वाढते. तिने एकदम मस्तपैकी सगळ्यांसाठी त्यांच्या आवडीचं जेवण बनवलेलं असतं आणि मग सगळेजण जेवायला खाली बसतात. पण तिथेही तेजस्विनीची नाटकं सुरूच होतात. ती म्हणू लागते की अय्या, खाली मांडी घालून जेवायला बसायचं आहे का. तर भानुआजी म्हणते मी या वयात सुद्धा खाली मांडी घालून जेवायला बसू शकते बरं का, बघूयात तुला जमतं का ते. त्यामुळे नाईलाजाने तेजस्विनीला सुद्धा गुपचूप खाली बसावंच लागतं. आणि मग त्यानंतर जेवणांना सुरुवात होते. पमाने खूप छान जेवण बनवलेलं असतं आणि त्यामुळे सगळेजण अगदी तृप्त होतात. त्यानंतर मग जयला हात धुवायचा असतो म्हणून शरू त्याला बाहेर घेऊन जाते आणि ती त्याच्या हातावर पाणी ओतू लागते. पण अचानक तिला येते उचकी आणि म्हणून ते पाणी दुसरीकडेच पडतं. जय चिडून म्हणतो की दे इकडे, तुला नाही काम जमत नाही. आणि मग तो त्याचे हात वगैरे स्वच्छ करतो तर इकडे शरूची उचकी अजूनही थांबत नसते. म्हणून जय अगदी स्वतःच्या हातानेच तिला पाणी पाजायला जातो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.